न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। जय चंद्रकांत गजभिये दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास हुंदाई कार क्रमांक MH15 HQ 0710 या कारमधून त्यांचे मित्र कुशल अरुण भगत आणि ओमकार वाळुंज गिरणारे रोडने नाशिक रोडकडे येत असताना गंगापूर गाव जकात नाक्याजवळ त्यांच्या गाडीच्या समोर अनोळखी इस्मांनी आडवे होऊन गाडी अडवून गाडीच्या पाठीमागील बाजूच्या काचेवर दगड मारून काच फोडून नुकसान केले। त्यावेळी जय चंद्रकांत गजभिये यांनी त्यांना जाब विचारला असता एकाने त्यांच्याकडील चाकूने प्राणघातक हमला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असता जय चंद्रकांत गजभिये यांनी सदरचा वार चुकवून त्या ठिकाणाहून निघून पोलीस ठाणे गाठले। त्याच वेळी मयूर रघुनाथ मोरे यांची टाटा व्हिस्टा कार, श्री विजय नथू रसाळ नाशिक यांचा टेम्पो यांचा देखील या इस्मांनी दगड मारून काच फोडल्याबाबत त्यांनी माहिती दिल्यामुळे फिर्यादी जय गजभिये यांची तक्रार नोंदवून घेऊन नमूद घटनास्थळी गुन्हे शोध पथकाने लागलीच भेट देऊन अज्ञात इस्मांची नावे निष्पन्न झाली आहे। त्याबाबत गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन त्या आधारे नमूद आरोपितांचा शोध घेतला असता ते कोकणगाव तालुका दिंडोरी येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस हवालदार रवी मोहिते, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वागचौरे, पोलीस अंमलदार सोनू खाडे, पोलीस अंमलदार गोरख साळुंके, पोलीस अंमलदार थविल त्यांचा कोकणगाव भागात शोध घेतला असता अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल, प्रतीक विष्णू जाधव, विजय दादू खोटरे, कपिल उर्फ चिंटू बाळू गांगुर्डे, रोहित उत्तम वाडगे हे मिळून आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे। तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा देखील शोध घेण्यात येत आहे। आज या आरोपींची गंगापूर गावातून धिंड काढण्यात आली आहे। दिनांक 13/2/24 रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास 10:30 ते 11:15 वाजताच्या सुमारास गंगापूर जकात नाका या ठिकाणी काही समाजकंटकांनी, काही आरोपींनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्या गाडीच्या काचा, त्याच्यामध्ये एक हुंडाई कार MH15 HQ 710, तसंच एक टाटा व्हिस्टा कार, हिच्या पण काचा, हिच्या पण पुढची आणि मागची काच या गाडीची, आणि तसंच एका टेम्पोची काच फोडली होती काही समाजकंटकांनी। त्या अनुषंगाने यामध्ये IPC 307, 308, 341, 336, 427, 506, 504 याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता पोलीस स्टेशनला। त्यामध्ये आमच्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या DB पथकाने PSI पाटील आणि त्यांच्याबरोबरचे आमचे अंमलदार, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस हवालदार मोहिते, पोलीस अंमलदार वागचौरे, पोलीस अंमलदार सोनू खाडे, पोलीस अंमलदार गोरख साळुंके आणि पोलीस अंमलदार थविल यांनी 2 दिवस अथक परिश्रम करून या आरोपींचा शोध घेतला आणि या आरोपींना कोकणगाव तालुका दिंडोरी या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आरोपींची नावं आहेत अनिकेत उर्फ पप्पू अंड्या पप्पू शार्दूल वय 19 वर्ष, प्रतीक विष्णू जाधव वय 19 वर्ष, विजय दादू खोटरे वय 19 वर्ष, कपिल उर्फ चिंटू बाळू गांगुर्डे वय 21 वर्ष, रोहित उत्तम वाडगे वय 19 वर्ष। ही सर्व जी आहे ती गंगापूर गाव आणि शिवाजीनगर ध्रुवनगर भागात राहणारी मुलं आहेत। गुन्हा घडल्यापासून ही सर्व आरोपी फरार होते। त्यांच्याकडे मोबाईल नव्हते, परंतु गोपनीय बातमीदारांमार्फत ह्या आरोपींची नावं निष्पन्न करून यांना आज रोजी ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक केलेली आहे आणि याच प्रकारचे गुन्हे करणारे त्यांचे साथीदार यांचा शोध घेण्यात येत आहे। या मेसेजद्वारे मी आपल्या सगळ्यांना मेसेज देऊ इच्छिते की अशा प्रकारचं सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणारे आणि त्या अनुषंगाने समाजात आणि एकूणच शहरात दहशत करणाऱ्या आरोपींवर यापुढेही, आता केलेलीच आहे परंतु यापुढेही कठीण कठोर कारवाई केली जाईल आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना अभय दिलं जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। ही कामगिरी आमच्या माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त चव्हाण सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त धुमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक।